बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का. आज भाऊच्या धक्क्यावर काय झालं? आज झाली काटा टीमची तारीफ. टोळी बॅकफुटला गेली असं सांगितलंय. बिथरली टोळी. आज असे बरेच मुद्दे त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. मला विचारून की सचिन एविक्टेड. येस, सचिन एविक्ट झाले आहे. आणि या वीकमध्ये बिचारे चांगले गेम खेळले आणि तरी त्यांना म्हणजे काय म्हणता यार बोलण्यात आलं. मला तर कळालंच नाही का बोलण्यात आलं. ॲक्च्युली ठीक आहे, एक गोष्ट झाली, राखीन त्यांचं ठरलेलं होतं नाही का. हे गोष्ट खरी, राखीन त्यांचं ठरलं होतं. आणि राखी म्हणे की तुम्ही मला म्हणजे बांधून टाकाल किंवा काय. पण त्यांची चुकी ही झाली, पाणी टाकलेलं ठरलेलं नसताना पाणी टाकलं. तर मला हे कळत नाही, हे का बोलण्यात आलं की एका महिलेवर पाणी टाकलं. टास्कमध्ये या गोष्टी होत असतात. इवन टॉर्चर टास्क आता तर ठीक आहे, होतच नाही ना हिंदीमध्ये ना मराठीमध्ये. आता तर टॉर्चर टास्क दिसतच नाही कुठे मला. पण टॉर्चर टास्कमध्ये पाणी काय इतकं काय 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 अंडं बिंड फोडतात डोक्यामध्ये, काय 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 गोष्टी होत असतात. मिरची लावतात, मसाले लावतात, काय 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 लावतात, काय सांगायचं आता. खूप काही काही लावतात. मग टॉर्चर टास्क आता तर होतच नाही टॉर्चर टास्क यार. म्हणजे यांनी बंद का केलं मला तेच कळत नाही, इवन मराठीत पण. तर हे बोलण्यात आलं जे मला इतकं काही बेसलेस वाटलं ते त्यांना बोलणं नाही का. सर्वात आधी तर आपण मी सुरुवातीचं बोलते, भाऊच्या धक्क्याच्या पण आधीचं जे घडलं. भाऊ आले आणि रितेश सर आले आणि म्हणाले की भाऊचा धक्का तर मी चालू करणारच आहे, पण त्याच्या आधी काय काय घडलं घरामध्ये ते दाखवतो. तर प्रभूने चावी चोरली, नंतर झाली सकाळ. म्हणजे मला वाटतं भाऊचा धक्का चालू व्हायच्या दिवशीची गोष्ट ही. मला वाटतं भाऊचा धक्का एक दुपारी चालू होत असेल मला वाटतं. त्याच्यामुळे यांनी थोडंसंच दाखवलेलं आहे. दुपारी 2-3 वाजता मे बी धक्का चालू होतो. तर यांचं सकाळचं सगळं आहे ना काय काय घडलं ते दाखवलं. प्राजक्ता सकाळी उठली, गाणं वगैरे वाजलं, डान्स वगैरे झाला, सगळं झालं. आणि मग डायरेक्ट दाखवलं की प्राजक्ताला समजलं बाई पावर की चोरली. पावर की चोरली आहे प्राजक्ताला कळालं. ठीक आहे. मग ती सागरला सांगते की यार पावर की घेतली काढून बघ ना, म्हणजे काय ठेवायचा धर्मच नाही राहिला यार. बघ ना माझी पावर की काढून घेतली, म्हणजे कोण करेल हे काम नाही का. मग रुचिताकडे गेली ती. रुचिता तू घेतली आहे? रुचिता ती नाही, मी तुझी चावी घेतलेली नाही, आणि घेतली असती तर मी बोलली असती मी घेतली. त्यानंतर प्राजक्ता, राखी तू घेतली चावी? राखी म्हणते नाही, मी तर नाही घेतली तुझी चावी. आणि चावी तुम्हाला तर माहिती कोणी घेतली? प्रभूनीच चोरली चावी. येस. नंतर राखी म्हणते मी नाही घेतली. नंतर प्रभू तू घेतली चावी? प्रभू म्हणतो नाही मी नाही घेतली, मी शपथ घेतो. अरे शपथ कुठं घेतो? तीही खोटी. अरे प्रभू तू घेतली ना चावी, कुठे शपथ वगैरे घेतो बाबा, नको नको बाबा नको. मग प्रभू प्राजक्ताला म्हणतोय बघा प्रभू कबूल तर नाही झाला, पण प्रभूने हिला एक आग पण लावून दिली टोळीविरुद्ध. प्रभू म्हणतोय की प्राजक्ताला विशाल म्हणत होता की रुचिता 100 डिप्स मारतो, मला पावर की दे. मग बाई हिला वाटलं ना, हिला आला डाऊट. मग नंतर विशाल तू घेतली का रुचिता? विशाल बोलला रुचिताला तू घेतली का? त्यांनी नाही रे मी नाही घेतली. मग प्रभू प्राजक्ताला बोलल्यावर प्राजक्ता बाहेर येऊन बोलतीये की तूच घेतली रुचिता सांग. मग ते द्या जा घेतली, काय करायचं करून घ्या. जे नेहमीचं बोलणं आहे कोणाचं? येस रुचिताचं. नंतर ती नंतर म्हणते नाही मी नाही घेतली, मी नाही घेतली. मग प्राजक्ता म्हणते यार कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, कोणी घेतली माझी पावर की? ओ नो. मग प्रभू तुला माहिती आहे का रे? म्हणजे ना कोणी घेतली म्हणजे बघ ना, विचार कर ना बाहेर कसं दिसत असेल ना ते, का एखाद्याने चावी चोरली आणि मग तो तोंडावर सरळ नाही म्हणतोय. बघ ना बाहेरच्या लोकांना तो कसा दिसत असेल. म्हणजे
बघा एकंदरीत कसं मॅनिप्युलेट करायचं काम जे आहे ना प्रभूला करते, पण प्रभू ऐकत होता फक्त. प्रभू नाही नाही माहिती मला, मला कसं माहिती. मग विशाल म्हणतोय राखीला, मुझे 100% भरोसा है प्रभू पर कि ये चावी नहीं लेगा, ये पावर की नहीं लेगा. वाह रे वाह. मग एवढं झालं आणि त्याच्यानंतर चालू झाला भाई भाऊचा धक्का. आणि भाऊच्या धक्क्याचे काही पॉईंट्स जे आहे ना मी तुम्हाला हायलाईट करू इच्छिते. काही पॉईंट्स चालू व्हायच्या आधी जसं म्हणजे हे बघा एक फॅक्ट सांगते. जसं सचिन आणि रोशनला म्हणजे ते टॉप 2 फ्लॉप 2 टास्कबद्दल बोलते मी. सचिन आणि रोशनला बोललं जातं आहे. तसं तन्वी आणि सागरला का बोललं गेलं नाही. म्हणजे सचिन आणि रोशनला रितेश सर बोलले की सचिन मग तुमचा गेम दिसत नाही, मग तुम्ही स्वतःसाठी का नाही खेळले. जर तुम्हाला इथं बहुमत मिळत होतं तुमच्या दोघांचं स्वतः आणि इकडं राखी आणि दीपाली पण सपोर्ट करत होती तुम्हाला, 4 मतं झाले, मग तुम्हाला ते टॉप 2 करायला तयार होते, मग तुम्ही ते का नाही घेतलं. आणि मग इकडं सचिन म्हणतोय सर ते करायला तयार झाले पण ते नंतर झाले खूप, पण त्याच्या आधी ते आम्हाला आहे ना फ्लॉप फ्लॉप म्हणत होते, असं सचिनचं म्हणणं आहे. सचिनचं म्हणणं आहे का ते आम्हाला आहे ना फ्लॉप फ्लॉप म्हणत होते पहिले राखीन, ते आम्हाला गिनतही नव्हते, फ्लॉप फ्लॉप म्हणत होते. आणि मग जेव्हा विशाल आणि ते अडून राहिल्यावर मग राखीचा आमच्याकडं रुख आला आणि मग ती म्हणते की तुम्हाला टॉप घेऊन टाका, तुम्ही टॉप असं होऊन जा. तर सचिन म्हणतोय का मी जर आता हिच्याकडने ते घेतलं असतं तर मी बाहेर कसं दिसलं असतं. हे एकदम बरोबर आहे, तो बाहेर कसा दिसला असता. नंतर मी टॉप स्वीकारला असतं तर ते चांगलं नसतं दिसलं. पण मला एक येणार आहे ते सरांचा पॉईंट पण पडतो की तुम्ही गेम खेळायला आलात नाही का. बाहेर आणि तुमचे फॅन असले ना आणि जे तुमच्यावर प्रेम करत असले, तुम्हाला समजत असले, तर ते कोणत्याही पॉईंटवर तुमच्यावर लवच करणार आहे. इवन बाहेर तुम्ही इंटरव्ह्यूजमध्ये बोलला असता की तुमच्या सिच्युएशन काय किंवा तुम्ही ते पाऊल का उचललं तरीही तुमची तारीफच झाली असती सचिन सर. सो बाहेरचा ना इतका विचार नाही करायचा. मग त्याच्यानंतर जसं रितेश सर मी बोलले की तन्वी आणि सागरला नाही बोलले, तर मला वाटतं रुचिताईंना डायरेक्ट टास्क जो आहे ना तो रद्द करणार होती. आणि तन्वीला अशी भीती होती का टास्क खरंच रद्द होईल आणि घराला काही ना काही शिक्षा मिळेल आणि अशी शिक्षा नको मिळायला ज्याच्यामुळे माझी कॅप्टन्सी धोक्यात येईल. कळते का तुम्हाला. राशन घेऊन टाकणं किंवा मग 50% राशन स्टोअरमध्ये जमा करणं, या गोष्टी झाल्या असता तर तन्वीची कॅप्टन्सी केवढी महाग गेली असती. म्हणून तन्वीला वाटलं का मी इथे फ्लॉपचा टॅग घेऊन टाकते आणि इने फ्लॉप म्हणल्याने मी फ्लॉप होणार नाही. माझी ऑडियन्स बाहेर बसलेली आहे, ती मला वोट करेल आणि मी ठरवेल की मला गेम कसा खेळायचा आहे. तसंच तन्वीने स्ट्रॅटेजिकली त्यांना गेम वगैरे खेळू दिला आणि मग चलाखीने प्राजक्ताची चावी गायब केली. सो गेम तर खेळला आहे तिने. त्याच्यामुळेच कदाचित रितेश सरांनी तन्वीला झापलं नाही आहे, कारण तिने ह्या हाताची बाजू ह्या हातावर बरोबर सांभाळून घेतलेली. आणि तन्वी का रुचितापुढे झुकली हे नव्हतं दिसायला पाहिजे, बरोबर आहे. आणि यापुढे तन्वीने खरंच मला वाटतं तन्वी झुकली फक्त आणि फक्त तिच्या कॅप्टन्सीमुळे. पण नेक्स्ट वीकपासून मला नाही वाटत तन्वी जी ना झुकणार आहे. आता ती टास्क रद्द करेल, काही करेल, पण झुकणार नाही. आता ती झुकली कारण तिची कॅप्टन्सी होती आणि तिला ज्याच्या कॅप्टन्सीमध्ये जास्त राडे नको आहे, जास्त ताण नको आहे, सिम्पल. किंवा तिला त्याही गोष्टी नको आहे ज्यामुळे अशा डिसिजनमुळे ती अडून बसलेल्या डिसिजनमुळे पूर्ण घर सफर करेल. करेक्ट ना. मी खरं बोलत असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की विचारा याबद्दल. आणि नंतर राखी दीपाली अडून का नाही बसल्या असं आपलं म्हणणं होतं की राखी आणि दीपाली अडून का नाही बसल्या टॉप 2साठी. त्या अडून बसल्या होत्या, त्या इवन त्या बोलल्या पण की आम्ही टास्कच खेळत नाही. पण त्यांचं मत कुठं मायने ठेवत होतं. बिग बॉस कुठं बोलले बहुमताने. बिग बॉस बोलले कमीत कमी 4 वोट्स असले तरी ठीक आहे, म्हणून यांनी आपापसात गोष्टी करून घेतल्या. विशालचं असं पण ऐकतात ते. विशालकडं ते स्किल आहे की ज्यामुळे हे जे ना लगेच बाटलीत उतरता रोशन आणि सचिन.
म्हणजे इतकं काय त्यांच्यावर अशी जादू केली आहे विशालने का माहिती, का हे त्यांचा गेमच खेळत नाही. हं? या सगळ्या गोष्टी आहे. त्यानंतर इकडं आपण बघितलं की जसं तन्वीने चावीबद्दल एक चावीबद्दल एकदम बरोबर ती जी ना बोलत गेली, रितेश सरांना सगळं एक्सप्लेन केलं तिने, का तिने चावी कशी कशी काय डोकं लावलं की इथेच चावी असेल तिथेच चावी असेल. तर तन्वीने इथं एक नवीन सांगितली एक गोष्ट जी आपल्याला एपिसोडमध्ये दाखवली गेलेली नाही गाईस, नाही दाखवली गेलेली. आणि मी कशाबद्दल बोलते आहे, तर तन्वीने सांगितलं एक्सप्लेन करताना. ती म्हणे डायनिंग टेबलच्या खाली जी चावी आहे, मला वाटलं की म्हणजे ही ती जी थीम आहे ती चावीची, तर सगळ्या गोष्टी चावी जवळच मला भेटतील. तर असं तिने एक डोकं लावलं. तर ती म्हणे मी प्रभूच्या कानामध्ये त्याच वेळी या सगळ्या गोष्टी सांगत होती. मग बिग बॉस तुम्ही आम्हाला का नाही दाखवलं? तुम्ही काय या सगळ्या गोष्टी एडिट करून नुसते गाणे दाखवत होते आणि ते धांबलताय तेच दाखवत होते. तन्वी जर अशी काही स्ट्रॅटेजी प्लॅन करत होती, या काही गेम प्लॅन करत होती, तर याने विचार करा की तन्वीचे किती फॅन झाले असते लोक यार. म्हणजे एक मास्टर माइंड म्हणून जी ना ती तन्वी एक प्रकाश झोतात वेगळ्याच आली असती बिग बॉसच्या घरात, जर तिने ते डोकं लावलं तर. नंतर तिला भाऊच्या धक्क्यावर सगळ्या गोष्टी एकूण एक एक्सप्लेन करावं लागत आहे. म्हणजे किती दुर्दैव बाई. काय बोलू मी आता. आणि यार मला खरंच वाईट वाटलं सचिन सरांचं की यार त्यांना बोलले गेलं. आणि ती राखीने बेड वगैरे घाण केला होता ठीक आहे, पण त्या गोष्टीबद्दल का नाही जास्त बोलण्यात आलं, हे एक आहे. आणि नंतर सचिन सर ह्याच वीकला खेळले आणि त्यांना बोलण्यात आलं. प्लस उद्या त्यांचं एविक्शन पण दाखवलं जाईल गाईज. म्हणजे बघा ना कसं आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर जसा राखी सावंत शो रितेश सरांनी बोलला, काय भाई विशालचा चेहरा पडला होता, विशाल रुचिताचा. बाकीच्यांचं तर इतका नाही, काटा टीमकडे पाहिलं मी, त्यांचे चेहऱ्याचे एवढे एक्सप्रेशन नव्हते, पण सगळ्यात जास्त चेहरा जो पडला होता ना, तुम्हाला सागरचा दिसत होता, रुचिताचा दिसत होता, थोडा थोडा अनुश्रीचा दिसत होता, इवन विशालचा तर खूप खतरनाक पडला होता भाई, खूप खतरनाक वाल पडला होता. इवन तो रितेश सर गेल्यावर बोलला, पण बोललो होतं ना मी राखी सावंत शो होत आहे, ऐकत नव्हतं माझं कोणी, ऐकत नव्हतं, घ्या आता. आणि मला तर हे कळत नाही प्रभूला का जागा करत नाही यार. रितेश सर तुम्ही जागा का नाही केलं प्रभूला, की बाबा गेम खेळ. कारण अजूनही तो तन्वीबरोबर खेळताना दिसतो आहे. तन्वीच्या स्ट्रॅटेजी ज्या आहे तो त्याच जे आहे ना त्याच्यावर पेन्सिल गिरवताना दिसतो आहे. आणि घरामध्ये प्रभूचा यूज होतो आहे तेही दिसतं आहे. यूज आता बघा कशा प्रकारे, प्राजक्ताची पॉवर की प्रभूला चोरायला लावली का, राकेश सरांनी का नाही चोरली, तन्वीने स्वतः का नाही चोरली, किंवा मग दीपालीने का नाही, प्रभूला चोरायला लावली, पाहिलं ना. सो असं वाटतं एकंदरीत की प्रभूचा कुठे ना कुठे ना या गोष्टींमुळे यूज होतो आहे. तर हे एक झालं आहे बाई की सचिन सरांचं एविक्शन झालं आहे. आणि सचिन यार 3 नंबरला होते का वोटिंग ट्रेंडमध्ये. आणि प्राजक्ता जी बॉटमला होती तिला नाही पाठवते, कमाल आहे. मला तर वाटतं प्राजक्ताला MG होती. आणि प्राजक्ता जी बोलली ना या वीकमध्ये मी जाणार नाही, त्याबद्दल पण रितेश सरांनी विचारलं आहे, तिला झापलं आहे थोडंसं, पण झापून काय फायदा. म्हणजे ती इतकी कॉन्फिडंट कशी होती का या वीकमध्ये ती जाणारच नाही, याचं उत्तर द्या पाहिजे. तिला इतका कॉन्फिडन्स कसा, मी या वीकमध्ये घरी जाणार नाही इतका पण मला पुढच्या वीकमध्ये पाहिजे. म्हणजे या वीकपर्यंत तुला इम्युनिटी होती का प्राजक्ता, या पण गोष्टी तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण बघितलं भाऊचा धक्का चालू झाला आणि रितेश सर बोलले, द राखी सावंत शोमध्ये तुमचं स्वागत आहे, स्वागत, द राखी सावंत शोमध्ये तुमचं स्वागत आहे. मग बरेच वाद झाले, ज्याचं तुम्हाला फुटेज मिळालं. आणि जी राखी आहे तिने तुम्हाला फुटेज दिलं, किंवा मग तुमच्याकडनं एकंदरीत काढून घेतलं असंही म्हणू शकतो. बरेच जण बोलले बिग बॉस कोणाला पाठवलं आहे. बरेच सदस्य म्हणे की आपल्याला राखीसारखं दिसायचं नाही आहे, तिच्यासारखंच बनायचंच नाही आहे, तिच्यासारखं प्रेझेंट व्हायचंच नाही. आणि तिच्यासारखं दिसण्यापेक्षा ना आपण दिसलोच नाही घरात ते अजून चांगलं.
असे बोलणारे जे सदस्य आहे, पण त्यांनी बरेच असे गोष्टी केल्या दिसण्यासाठी ज्या म्हणजे ठीक नव्हत्या. राखी करता ते केलं, पण राखीने ते तुमच्याकडनं करवून पण घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं, काही सदस्य राखी सावंत शोमध्ये होते हे बोलले बाई, हे बोलण्यात आलं. नंतर आपण बघितलं प्राजक्ता आणि सचिनपासून सुरू केलं आहे इथं रितेश सरांनी. प्राजक्ता आणि सचिन, मग प्राजक्ता आणि सचिनचं ते जे पीठ वगैरे फेकणं त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की प्राजक्ता अंगावर तुम्ही पीठ फेकलं आणि जसं दिसतंय की तुम्ही पहिल्यापासून या सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या, पण मग नंतर काय झालं? कारण सचिन जे ते तुम्हाला बांधून ठेवणार होते किंवा ते करणार होते आणि त्यांनी अचानकच पाणी वगैरे फेकलं आणि गोष्टी खूप जास्त झाल्यानंतर तर राखी म्हणते ड्युटी घरामध्ये कोणीच सिरियस घेत नव्हतं, कोणीच करत नव्हतं. रितेश सर कोणीच करत नव्हतं. इवन प्राजक्ताला फक्त झाडू मारायला लावला, तर ती म्हणते सगळे आल्यावर मी झाडते. तर मी तिला म्हटलं बाई एवढा पोर्शन तर तू चालू करतो, बाकीचे आले का झाडतील. पण ती ठाम होती का मी सगळे आल्यावरच झाडेल. तर इकडं मग रुचिता लगेच म्हणे की मी काहीच करणार. हे राखी बोलली का तिकडे रुचिता बोलली का मी काहीच करणार नाही. इकडं प्राजक्ताने म्हणत होती, प्राजक्ता बसलेली होती, मी बोलली झाडून घे आणि मग मी कांड केलं. भाऊ माझं डोकं फिरलं, मी कांड केलं. लय भारी बोलती, मी कांड केलं भाऊ, मी कांड केलं. मग रितेश हे नंतर झालं होतं, पण त्याच्या आधी काय ठरलं होतं तुमचं? मग प्राजक्ता ती हिंट देत होती मला काहीतरी आणि करेन मी नंतर हे काही सदस्यांना सांगितलं पण. नंतर रितेश सर बोलले एक मिनटं तुम्ही कशाला एक्सप्लेन करताय, मी ना आता क्लिप दाखवतो. आणि मग पूर्ण क्लिप जी आहे ना रितेश सरांनी दाखवली ते राखीने बांधायला लावलं होतं सचिनला. तेही त्याच्यात स्पष्ट झालं जेव्हा सचिनने तर तिच्या तोंडावर पाणी मारलं होतं सगळ्यात महत्त्वाचं. मग रितेश सर बोलले, मग सगळं क्लिप वगैरे दाखवल्यानंतर रिॲक्ट व्हायला लावलं होतं तुम्हाला. जे झालं त्याचं मास्टर माइंड राखी होत्या, ठीक आहे. त्याच्यावर मी त्यांच्यावर मी फेकू शकत नाही, ठीक आहे. पण मग असं रितेश सर बोलले का मी असं कोणावर फेकू शकत नाही. आणि मग राखीने रिॲक्ट करा, मजबूत रिॲक्ट करा, सर्व गोल फिरवताय मुद्द्यांना. हा आहे मुद्दा की मी सांगू इच्छितो की हा शो जो आहे ना हा स्क्रिप्टेड नाही आहे. तुम्ही जे आधी ठरवून करतात ना तर त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे यापुढे. तुम्ही ना जे नॅचरल गोष्टी होतात त्याच करा. येस, शोला स्क्रिप्टेड करू नका. मग विशालने फेकलं पीठ. विशालला तरी माहिती होतं का तुमचं हे सगळं ठरलेलं आहे तुमचं? नाही, पण त्यांनी फेकलं. त्याला वाटलं हे सगळ्या गोष्टी खरंच घडत आहे. मग सचिन मला खूप राग आला भाऊ आणि मग मी पाणी टाकलं. आणि मग रितेश सर बोलले हे तर स्क्रिप्टेड नव्हतं ना पाणी टाकायचं, हे तुम्ही अचानकच केलं आहे, हे बोलणं नव्हतं झालं तुमचं. मग सचिन सर बोलले हो बोलणं नव्हतं झालं आणि त्याच्यावर मी माफी पण मागितली. म्हणजे मला वाईट वाटलं. मग रितेश सर बोलले आम्ही शो पाहतो, राखीचं सर्व बोलणं दिसतं यात आणि येऊन पीठ फेकणार आम्हाला वाटलं. तुमची ॲक्टिंग चालू झाली, नंतर पाणी फेकलं तुम्ही सचिन आम्हाला वाटलं आणि विशाल पण परफॉर्मन्स देत आहे असंच वाटलं आम्हाला. पण त्यांना माहीत नव्हतं की लोकांना वाटू देऊ नका. तुम्ही स्क्रिप्टेड शो केला आहे, कृपया स्क्रिप्टेड शो करू नये. मी सांगतो यापुढे असं घडता कामा नये असं रितेश सर बोलले. नंतर प्राजक्ता तुम्ही नेहमी म्हणता आपण खरे आहोत आणि असं वागून तेच कनेक्शन जे आहे ना तुमचं तुटलेलं आहे. मग सचिन बोलले की पाणी फेकण्याचा विषयाचं मी खूप टेन्शन घेतलं आणि मी सॉरी पण बोललो भाऊ. तर रितेश सर म्हणतात तुम्ही पाणी फेकलं, ठीक आहे, तुम्ही पाणी फेकलं ते ठरलेलं नव्हतं ना. मग ते म्हणतात नाही, मग तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर खास करून एका महिलेच्या चेहऱ्यावर पाणी कसं फेकू शकता? एक रिस्पेक्ट असते ना, रिस्पेक्ट राहील का तुमची अशाने? तुम्ही सांगताय गेम प्लॅन नाही आहे तर अशाने लोक रिस्पेक्ट करतील का तुमची? आणि प्लीज मी सांगू इच्छितो का पुन्हा सांगतो हा शो स्क्रिप्टेड नाही आहे, तर स्क्रिप्टेड करण्याचा प्रयत्न पण करू नका. नंतर नॅचरल आहे, सगळ्या गोष्टी नॅचरल, ॲक्शन रिॲक्शन सगळं नॅचरलच चालू द्या. वा.
मग ठरलेलं असल्यावर ना लोकांना मजा येणार नाही, बरोबर आहे. आणि म्हणून आहे ना ठरवून गोष्टी करू नका. टीट फॉर टॅट पण तुम्ही घरात चालू केलं आहे आता, जे दिसतंय. हं न मग राखीला विचारलं आणि मग तिने तो सविस्तर उंदरांच्या लेंड्यांचा मुद्दा, मग रुचिताच्या तिकडं सोफ्यावर जाऊन तिने त्या टाकल्या. मग कळालं त्या पपयांच्या बिया होत्या, ठीक आहे. आणि मग तिने ते जाऊन बेडवर टाकलं तिच्या. मग राखीने सगळी घाण वगैरे सगळं ते बेडवर टाकलं. जे खूप घाणेरडं दिसत होतं, खतरनाक. तर तुम्ही काय केलं राखी, तुम्ही काय केलं? रुचिताने ड्युटी केली नाही तर तर ती म्हणते राखी किचन खूप घाण होता आणि मला ना ती राखी म्हणते का मला ना उंदरांची लेंडी वाटली ती. आणि इथे आहे ना रितेश सरांना पण खूप हसू आलं. मग रितेश हसले सर मंद मंद गालात आणि तिकडं तोंड करून परत आले. तिने ते माझ्या बेडवर टाकलं. तुम्ही आमचं नार्को टेस्ट करा सर. तिने माझा बेड पूर्ण खराब केला, असं म्हणते बाई राखी. नंतर रितेश सर म्हणतात, तुम्ही राखी स्वतःच जास्त कचरा टाकला होता. रुचिता तुम्ही सरळ बेडवर टाकलं, असं का केलं तुम्ही? हे बरोबर आहे. राखी मग राखी म्हणली, तू काय करते तुझा लवलपेटा? जे करते ना ते दिसतंय सगळ्यांना. मग रुचिता होती, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. तर तुझं बघ. इथं रितेश सर म्हणताय, कृपया भाऊच्या धक्क्यावर कोणीही पर्सनल जाऊ नका किंवा पर्सनल कमेंट करू नका. नंतर रुचिता तुम्ही रिॲक्शनसाठी केलं ना, असं बोलले रितेश सर आणि रुचिता. येस, मलाही माहिती आहे रिॲक्शन. रुचिता या राखी सावंत माहिती आहे ना, तर तुम्हाला काय वाटलं त्या गप्प बसतील असं? रुचिताने एक्सप्लेन केलं की तिने मला भाऊ कपडे धुवायला लावले होते, मग मी पूलवर जाऊन कपडे धुवायला लागले, मग ती एकदम गप्पच झाली म्हणे. आणि मग त्याच्यानंतर मग मी विचार केला का हे लेंड्या मी तिच्या बेडवर टाकते, म्हणजे पपईच्या बिया, म्हणजे ती ना रिॲक्टच करणार नाही. मग रितेश सर बोलले का राखी रिॲक्ट करणार नाही असं होणार आहे का? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सीझनने पाहिले का? मग रिॲक्शन हवी होती. विशालने बेडचा कचरा बघा, विशालने काय केलं मग? विशालने तसं केलं का? विशालने बेडवरचा कचरा तो डस्टबिनमध्ये जाऊन टाकला. मग कचरा फेकणं वगैरे नका करू प्लीज असं. तुम्हाला माहिती का घरी बसून लोक टी व्ही ऑन करतात आणि आपला जेव्हा शो चालू असतं ना तेव्हा लोक जेवत असतात. तुम्ही काय करणार? हे दाखवणार कचरा बेडवर टाकला वगैरे, ते टी व्ही बंद करून टाकतील लोक. हे बोलले आणि मग रितेश सर गेले. मग रितेश सर गेल्यावर रुचिरा दे हिरोईन, तू तुझं बघ ना, माझे काय पर्सनलमध्ये जाती, माझ्या पर्सनलमध्ये जाऊ नको ठाऊन सांगून ठेवते तुला मी. तू फक्त रुचिताच्या आहे ना मागं हिंड, मी काय करते ते बघ. एक काम कर ना, माझ्या मांडीवर येऊन बस. वा रुचिता. मग राखी म्हणती, मी बोलणार या घरात जे चाललं ना ते बोल. मी बोलू का? राखीला राईट आहे बोलायचा. रुचिताचं जे रिलेशनशिप आहे ना ते बाहेर नाही आहे. आणि मी म्हणतच नाही विशालवर घरात तीच रिलेशनशिप किंवा लपेटाच चालू आहे. पण घरामध्ये विशालने सांगितलं आहे का ती मला आवडते आणि रुचिताने पण तिच्या भावना प्रकट केल्या आहे का मला विशाल आवडतो, मी काय करू? तर आहे ना, मग राखी तर बोलणारच, कारण दोघंही घरात ते सदस्य आहे. लपेटा घरात चालू झाला आहे तर राखी बोलणारच. तो घरचा मुद्दा आहे, तो बाहेरचा मुद्दा नाहीच आहे. चला बरं, रुचिताचा बॉयफ्रेंड बाहेर आहे मग ठीक आहे, किंवा मग विशालची गर्लफ्रेंड बाहेर आहे मग ठीक आहे. पण घरातलेच आहे ना, या सगळ्या गोष्टी घरातच चालू झाल्या म्हणून राखीने त्या घरात गोष्टी बोलल्या. मग विशाल बोलतोय, किती वेळा सांगितलं राखी सावंत शो करू नका, पण तुम्ही ऐकत नाही. घ्या आता मग बघा. मग रितेश सर आले आणि सागर तुम्ही स्वच्छ रोखठोक बोलतात, स्पष्ट रोखठोक बोलतात, तुम्ही मुद्दा समजून घेत नाही. यावेळी रुचिताने बेडवर चप्पल घालून यावेळी बसली होती. तर हा वाद रुचिता आणि तन्वीचा होता. बेडवर जे तिने म्हणजे चप्पल घालून बसली होती तो. नंतर हा वाद रुचिता तन्वीचा होता. नंतर तुम्ही काय बोलले त्यांना की घरात पण मग चपला घालू नका. घरातला आणि बेडवरचा फरक कळतो का तुम्हाला सागर? तुम्ही काय बोलले? घरात पण बेडवर घाला. मग काही दिवसांपूर्वी राखी डायनिंग टेबलवर डायरेक्ट चप्पल घालून चालत होत्या. चप्पल घालून फिरल्या तेव्हा सागर तुम्ही आणि रुचिता तुम्ही जो पॉईंट उचलला तो एकदम बरोबर होता. ठीक आहे, ज्याप्रमाणे ते डायनिंग टेबल तर ते सगळं बरोबर आहे की आपण जेवतो आणि तू इथं चपला घालून फिरते. तर मग हा पॉईंट नव्हता का की बेडवर चपला घालून बसणं कितपत योग्य? मग सागरचं तर फपत आलं, हो 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 भाऊ, हो मला कळालंच नाही, हो हो भाऊ
चुकून निघाला असेल भाऊ चुकून निघाला असेल. माझ्या तोंडातून माझं तसं म्हणणं नव्हतं भाऊ, माझं तसं म्हणणं नव्हतं, असं चालू होतं याचं सागरचं. येस. मग स्वच्छता पाहिजे की नाही घरात? येस, स्वच्छता पाहिजे. आणि स्वतःच डायनिंग टेबलवर चपला घालून फिरला तर कसं होईल? राखी चुकतात, कचरा फेकता, चपला घालून डायनिंग टेबलवर चालता, मग काही लोक ओरडणार. मग 15 मिनटात तुम्हीच तिच्याबरोबर गप्पा मारत दिसतात, मस्त मस्त जोक्स चालू असतात तुमचे. मग मला सांगा, मग तुम्ही कोणत्या गोष्टी सिरियसलीच घेत नाही ना. तिच्याबरोबर भांडतात, 10 मिनटात तिच्याबरोबर गुलू 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 गप्पा मारत बसतात. ह्याच्यात तुमची गेम दिसते का? नाही दिसत. मग सचिन, तुम्ही म्हणता की मी पार्टिसिपेट करतो, 100% देतो. तुमचा गेम आम्हाला दिसला आणि कसा दिसला तेही सांगतो. तुम्ही म्हणे माझ्याबद्दल बोललं जात नाही, तर मी बोलतो. कसा दिसला मी सांगतो. बिग बॉसने तुम्हाला टास्क दिला होता टॉप 2 फ्लॉप 2. कोण ठरलं? सर्वात पहिले डिस्कशन चालू होतं ना. मग शेवटी अनुश्री आणि विशाल हे टॉप 2, आणि दीपाली राखी हे फ्लॉप 2. तुम्हाला मध्ये काहीच नाही मिळालं. नंतर राखी दीपाली तुम्हाला मत देणार होते टॉप 2साठी. मग तुम्ही घ्यायला काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? तुम्हाला संधी चालून आली होती, संधी पदरात होती, पण तुम्हाला घेता नाही आली. विशालने तुम्हाला तिकडं नेलं आणि विशालला वाटलं अरे रोशन नंतर तिकडं जाऊन हे काहीतरी स्ट्रॅटेजी करतील, प्लॅन करतील, ज्यामुळे माझा प्लॅन जो आहे ना फिसकटेल. तर विशाल लगेच तुमच्या माघारी आला. जे त्यांचं कामच आहे कन्व्हिन्स करणं वगैरे, जे ते त्यांनी केलं. आणि तुम्ही जे ते त्यांचं ऐकलं आणि मग तुम्ही जे आहे ना ते केलं. अनुश्री त्यांचा फायदा बघताय, विशाल त्यांचा फायदा बघताय, पण तुमचं काय? तुमचं काय? तुम्ही म्हणजे रोशन आणि सचिन यांनी स्वतःचा फायदा करून घेतला नाही. येस, दिसतंय ते. रोशन आणि यांनी खरोखर फायदा गेमसाठी करायचा नाही यार. नंतर काही पण बोलता येतं, हे करता येतं. गेमसाठी तर करून घेतलं असतं. नंतर सचिन बोलले का यांनी सर्व गोष्टींचा गोंधळ केला होता पहिले तर भाऊ. एक तर यांनीच नॉमिनेट केलं मला, यांनी नॉमिनेट केलं, मला कसं काय टॉप 2 देत आहे, मग मी का बरं घेऊ यांच्याकडे टॉप 2? मग रितेश सर बोलले तुम्ही अनुश्रीला नॉमिनेट केलं होतं, अनुश्रीने तुम्हाला नॉमिनेट केलं, मग तुम्ही त्यांना टॉप 2 कसं दिलं? मग हे सांगा झाला. मग बाई तत्तपप्प झालं सचिनचं. ऑपॉर्च्युनिटीज असताना त्या स्वतःच्या फायद्यासाठीच असतात जे घेतल्या आता. सचिन हा गेम प्ले पॉलिटिक्स आहे, माइंड गेम आहे हा सचिन. संधी येते तेव्हा स्वतःसाठी आपल्याला त्या संधीचं सोनं केलं पाहिजे स्वतःसाठी, कारण तुम्ही तेव्हाच नेमकी खेळत नाही. राखी विशाल रोशनला बोलला बस, तर आता बस. राखी बोलली विशाल रोशनला आहे ना बोलला बस, तर बस. का बसतो? उठ म्हणला का उठतो? एकदम म्हणजे सांग काम आहे. म्हणजे उठ म्हणलं तर उठ आणि बस म्हणलं तर बस. अजूनही विशालच्या इशाऱ्यावर असतं असं एकंदरीत म्हणतं. याचीच उलटी बाजू दुसऱ्या ग्रुपमध्ये दिसली. तिकडं डिसिजन होत नव्हतं असं रितेश सर बोलले. तिकडं डिसिजन होत नव्हतं आणि मग आणि रुचिताने मत ठेवलं की तन्वी फ्लॉप 2मधून रुचिता प्राजक्ता अडून बसल्या होत्या. जे आपण बघितलं, रुचिता आणि प्राजक्ता इकडे अडून बसल्या होत्या. हाच तर गेम आहे. मग हाच गेम आहे. तन्वी गेम रद्द करत होते. तन्वी म्हणे ती गेम रद्द करत होते भाऊ, आणि मग म्हणून मी ना फ्लॉपमध्ये गेले. काय आहे हे? रुचिताचं प्रेशर टॅक्टिक होती ती. रुचिताची प्रेशर टॅक्टिक होती ती. मग रुचिता बोलली हो सर, ही माझी टॅक्ट होती आणि हा माझा गेम प्लॅन होता, मी आता रद्द होऊ देणारच नव्हते. ते तर मी टाकलं आणि तन्वीने ते घाबरून गोष्टी मान्य केल्या. मग याच्यामध्ये यार तन्वी चुकीची दिसली मला असं वाटतं की गेम तिने टाकायचं नव्हतं. पण मी जसं बोलली ती कॅप्टन आहे, काही होऊ शकलं असतं, बिग बॉसने दंडित केलं असतं. तिने फक्त तिच्या कॅप्टन्सी पुरवता या गोष्टी केल्या मला वाटतं. पुढच्या हप्त्यापासून ती तसलं काही करणार नाही असं वाटते मला. नंतर रितेश सर, हा स्वतःचा गेम आहे, स्वतःचा फायदा करून घ्यायचं बघा.
प्राजक्ताला तर माहितीच आहे. अनुश्रीला तुम्ही म्हणजे वीक वाटता, त्याच्याचमुळे डील केली आणि नंतर त्या पलटणारच होत्या आणि त्या पलटल्या पण. बरोबर ना प्राजक्ता? हो प्राजक्ता, तुम्ही अजून एक डील केली होती. मी तुम्हाला जिंकवते वेणीच्या टास्कमध्ये. मी बोलले पण आहे दुपारी. दुपारी बोलली मी, याचा व्हिडिओ बनवला आहे बघा. जिंकवते आणि सचिनला कोडं सोडवायला पाठवा. ही डील तुम्ही स्वतःसाठी का केली नाही? तुम्ही सचिनलाच का बरं म्हणजे पुढे करताय? तुम्ही असं बोलल्या की या वीकसाठी नको, तर पुढच्या वीकसाठी मला इम्युनिटी हवी आहे. का बरं तुम्हाला या वीकसाठी का बरं नको हवी होती? तुम्हाला MG आहे का? तुम्हाला माहिती होतं का मी या वीकमध्ये जातच नाही घरी, पण नेक्स्ट वीकमध्ये नाही आहे. सर ते असंच वाटत होतं. मग प्राजक्ता बोलली, हो सर मी चुकले, मी शिकू राहिले, पण आता विचार करून मी खेळते, असं बोलते. आणि रितेश सर बोलले, तुम्ही सचिनलाच येऊन जाऊन पुढं का करता? स्वतःसाठी कधी खेळणार आहात ना तुम्ही? हे बोलले. आणि आता ते सचिनसाठी कधी खेळूच शकणार नाही, क्योंकि सचिन हो चुके घर से बेघर. सचिन बेघर झाले. तर हे जे फेवरिझम आहे ना, मला एकंदरीत दिसतंय. राकेशला फेवरिझम आहे, अनुश्रीला फेवरिझम मिळतंय, तन्वीला फेवरिझम मिळतंय, कुठं ना कुठं प्राजक्ताला तर मिळताना दिसतंय. टॉपला यांनाच घेऊन जाणार. म्हणजे रितेश सर, तुम्ही सचिनसाठी खेळताय, तुम्ही गेलात तर ते स्वतःसाठी खेळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तर खेळताय पण ते नाही खेळत आहे. आणि तुम्ही त्यांच्यासाठी खेळताय, त्यांना स्वतःची खेळायचं नाही. मग नंतर राकेश, तुम्हाला पटतंय का? मी गेम पालटतो, काहीतरी करतो. स्वतःचा गेम खराब केला तुम्ही यावेळेस, माहिती आहे का? बिग बॉसने सांगितलं होतं टोकदार वस्तू वगैरे वापरायची नाही. तुम्ही तरीही कात्रीने वेणी कापली आणि खेळ जो आहे रद्द केला. तुम्हाला बिग बॉसनेही सांगितलं होतं का धारदार वस्तू ज्या आहे ना त्या टोकदार वापरायच्या नाही, आणि तरीही तुम्ही घेऊन आला. मग राकेश बोलला की त्यांनी ते आमची वेणी जी आहे ना ती तोडली आणि मग मला काही सुचत नव्हतं आणि मग मी कापली. तर आणि तुम्हाला वाटलं तुम्ही सर्वांना हूल द्याल, पण काहीतरी करायला बघताय असंच दिसत होतं. मग राकेश म्हणतो, हो माझी चूक झाली, मी वापरणार नव्हतो. हे कोणाच्या तरी लेवलला जात होतं आणि माहिती होतं म्हणून कात्री ठेवली होती. मग तेच सर बोलले, पण कोणाला लागली असती तर, दुखापत झाली असती तर, इट्स टू रिस्की. तुमच्यातल्या टास्कमध्ये जर तुमच्या टास्कमध्ये जर कोण होतं, तुमच्या टास्कमध्ये कोण होतं? प्राजक्ता आणि अनुश्री. रुचिता वेणी पटावर बांधली त्यांनी, पटापट बांधली त्यांनी आणि कमालच केली यार. मस्त वेणी बांधली आणि प्रभू ज्याप्रमाणे यार टाईट करतो वेणी, कमाल प्रभू. नंतर विशाल, प्रभूने प्रत्येक वेणीची गाठ ना खूप टाईट केली भाऊ. तरी ते बोलले, सर्वात महत्त्वाची भूमिका तर प्रभूची होती. तुमचं टीमवर्कसाठी तुम्हाला 100पैकी 100 गुण तुमच्यासाठी. मग रुचिता, तो आपल्या बाजूने पण म्हणजे खेळेल ना इतका छान, ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. रुचिता बोलली की प्रभू आमच्या बाजूने इतका चांगला खेळेल, हे शॉकिंग होतं. मग प्रभू म्हणतोय, मला ना तन्वीने सांगितलं होतं, जिकडून तू खेळशील ना तर तू तिकडून चांगला खेळ. वा वा, इकडे पण तन्वीचंच नाव, हर जगह तन्वी. मग टीम एने छान टास्क खेळला. अनुश्री डोक्यावर मुकुटने डोक्यावर आग. तर हे कॅमेरा कसं असू शकेल तेही सांगा. नंतर यानंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातल्या नवीन कॅप्टन तन्वीचं अभिनंदन करण्यात. पण तन्वी ज्या टास्कमुळे तुम्ही कॅप्टन झालात त्याला प्रभूला का निवडलं तुम्ही, काय कारण? मग तन्वी म्हणे, माझा छोटा उंदीर येतो, माझा छोटा उंदीर आहे, तो आकाश पाताळ एक करेल. मला माहिती होतं तो माझ्यासाठी ना आकाश पाताळ एक करेल आणि ना तो माझ्यासाठी घेऊन येईल. मग प्रभू, माझ्या डोक्यात आलं डायनिंग टेबलच्या खाली ना मोठी चावी आहे आणि त्यात असेल, म्हणून ते कसं आहे गावाकडं आम्ही असे लई खेळ खेळलेत. तर तन्वीने मग मला बाहेर ओढत नेलं, मग आम्ही तिकडून चावी काढली. मग असं सगळं खेळलं. मग तन्वी, तो म्हणायचा मला कोणीच टास्कमध्ये घेत नाही, म्हणून मी विचार केला की शक्ती नाही, हा तर युक्तीचा टास्क आहे, मग मी प्रभूला घेते. आणि मग मी प्रभूला बोलली,
तू खेळतो माझ्या बाजूने, माझा समर्थक म्हणून प्रभू बोलला हो हो तन्वी, मी खेळणार तुझ्या बाजूने. मग त्याच्यामुळे झाली. आणि मी कॅप्टन आहे, तर तो माझा व्हॉईस कॅप्टन आहे, तर मी श्रेय त्याला देते. मग तेच म्हणलं, तुम्हाला कसं कळत होतं की चावी कुठं ठेवली आहे? मजेदार क्वेश्चन. नंतर मी कॅल्क्युलेट केलं की जिथं चावी असेल ना, ऐका बरं का नीट आता, मी कॅल्क्युलेट केलं जिथं चावी असेल ना तिथेच चावी मी शोधणार आहे. ती जिथं मला चाव्या सापडेल ना तर तिथं मी चावी शोधते. कारण गोल्डन चावीच्या शेजारी नंतर मी जी चावी शोधली, म्हणजे पूर्ण ही चावी पुराण सांगत होते, काहीच कळत नव्हतं काही नाही. तर ती म्हणे की चावीचा थीम असल्यामुळे बिग बॉसच्या घराचा सगळ्या चाव्यांखाली मी जाऊन बघत होती. सिम्पल. मग ते सरवले प्रभू खूप छान खेळलात यावेळी, दिसलात, चमकलात, गाजलात, म्हणून मस्त खेळलात. या घरात फार कमी लोक आहेत आणि 2 कंटेस्टंट असे आहेत ज्यांचा विचार करता पण समोरच्या विचाराप्रमाणे रणनीती आखतात. आपले म्हणजे चुकतात तेव्हा पण बोलतात. आपले जे गँगमधले म्हणजे ग्रुपमधले जे लोक आहे चुकले तर बोलतात. त्यामुळे ते त्या ग्रुपमधले स्ट्रॉंग प्लेअर बनले आहेत भाई. कोण आहे ते स्ट्रॉंग प्लेअर? तर येस, अनुश्री आणि तन्वी. अनुश्री आणि तन्वी या वीकमध्ये कॅप्टन झाली आणि तोच एक टास्क तिने खूप भारी खेळला, त्यामुळे ती कॅप्टन झाली. तर मास्टर माइंड तर आहे ती, हे मान्य करते मी, मास्टर माइंड आहे ती. आणि अनुश्री इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला, और फिसल जाने के बाद पता नहीं अनुश्री ना यहाँ की रहेगी ना वहाँ की. मग कंटेस्टंट म्हणून समोर आला सागर. तुम्ही यार बोर्ड दाखवले, 4 बोर्ड दाखवले तुम्ही सागर. आणि तुम्ही म्हणताय की कोणाला अंगठा दाखवेल ना, हे जे 4 आहे काटा गँग 4, कधी कोणाला अंगठा दाखवेल ना कळणार पण नाही. वाह वाह. नंतर पण खूप मस्त युनिटी दिसली आहे काटा ग्रुपची. टोळी जी ना, जी स्ट्रॉंग वाटत होती आता जरा बिथरलेली दिसतीये. पण काटा टीम जी आहे ना ती मस्त एक साथ आहे, एक संधे बाई. एक मूड बनवून खेळत आहे सध्या तरी. त्याच्यामुळे गेम अप करा. भेटूया उद्या. आता रितेश सर गेले. मग इकडं तन्वी प्रभूला म्हणते, कोणी कितीही बोललं राहायचं ताईबद्दल, म्हणजे ताईंबद्दल कोणी काय बोललं तरी आपण एकत्र राहायचं, असं तन्वी म्हणते प्रभूला. मग इकडं विशाल बोलतोय, आपली टोळी ना अनुश्रीमुळे बिथरली, तिने आपल्याला धोका दिलाय. नंतर राखी बोलते इकडं, विशाल दादाचा गेम आता गेला मागे एकदम. अनुश्री म्हणते, नाही त्याचा गेम चालू आहे. म्हणजे कसं आहे ना, दोन्ही दगडांवर पाय ठेवून. ते म्हणतात ना, तुमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, अगदी असं चालू इथं. दोघी फांद्यांवर मस्त चाललंय. इकडं काटा, इकडे टोळी. आणि इकडं जो आहे ना, हा एपिसोड संपलाय गाईज. थोडासा ना बोरिंग झाला मला आज. म्हणजे थोडासा असा बोरिंग वाटला. तुम्हाला कसा वाटला आज भाऊचा धक्का? मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि मी जे बोलले फेवर कोणाला होते बाई, तर राकेश, तन्वी, अनुश्री आणि थोडं आता प्राजक्ताला होताना दिसतंय फेवर. तर ह्या ज्या सदस्यांना आहे ना फेवर होताना दिसतंय आपल्याला. टॉपला आता यांनाच घेऊन जातील का काय ते बघूया आपण. व्हिडिओ आवडल्यास म्हणजे एपिसोड आवडल्यास, एपिसोडचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका बाई. मी सांगते तुम्हाला. एपिसोड नंबर 42 होता हा. भाऊचा धक्का होता हा. आणि सिरियसली थोडासा आहे ना इतका अप टू द लेवलने वाटतात, जसा दरवेळेस राहतो तसं आपण आतुरतेने वाट बघतो कधी रितेश सर येतील, यांची क्लास घेतील, यांना बोलतील. या सगळ्या गोष्टींची आपण वाट बघून असतो. पण बहुतेक गोष्टींसाठी बोललं नाही गेलं. तो जो बर्फ तन्वीने इथे धरला होता रुचिताच्या इथे छातीवर, इवन ती टॅबलेट पण घेऊन आली होती, तर याबद्दल बोलायला हवं होतं थोडंसं की बर्फ जो पकडला त्याबद्दल पॉझिटिव्ह म्हणा, निगेटिव्ह म्हणा, काही ना काही
तो विषय निघायला हवा होता असं मला वाटते. हा होता ओव्हरऑल आजचा भाऊचा धक्का. हिट होता की फ्लॉप होता सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो. तर भेटूया उद्या. आणि बाई हा ना शॉकिंग एविक्शन बाई सचिन सरांचं झालं आहे. सो टिल देन बाय बाय टेक केअर अँड गुड नाईट. शुभरात्री.